आजचा मेनू हेच आहे. तर आता आम्ही बसतो जेवायला. मुलाला हॅलो गाईज, आज आपण रेसिपी करूया चिकनची. सो मी सुका चिकन तुम्हाला दाखवणार आहे, पण मीडियम ग्रेव्हीमध्ये, आणि खूप छान आणि टेस्टी लागते गाईज. आणि ते फक्त आपल्याला दही, कांदा आणि टॅमॅटोमध्येच करायचं आणि आपला मसाला. ओके, सो आता आपण सुरुवात करूया. चला गाईज, आता आपण सुरुवात करूया चिकनची. आता मी जस्ट चिकन घेऊन आली आहे. 1.5 किलो चिकन घेतलं आहे. 1.5 किलोच्या वरच आहे चिकन. आणि चिकन लिव्हर पण मी घेतलं आहे. चिकन लिव्हर तर मी असंच थोडासा फ्राय करणार. आता हे स्वच्छ क्लीन करून घेऊया चिकन. ओके, आणि हे मीडियम पीस केले आणि लेग पीसचे पण 2 तुकडे केलेत मी गाईस. अरे एक राहिला आहे, तरी 2 तुकडे केलेच नाही. एकाचे केले पण एकाचे केलेच नाही. हे पण सो चालेल, ठीक आहे. सो आता आपण धुवून घेतोय आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते गाईस. हा गाईस, ह्याच्यात कमीत कमी 1 2 3 4 5 लिव्हर आहे. सो हे 5 लिव्हर मी नंतर फ्राय करणार आहे, पण आता तुम्हाला ग्रेव्हीची रेसिपी दाखवत आहे. ओके, चिकन आणखी 2 पाणी स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि ह्यातली जी हाडं वगैरे आहेत ते सर ह्याच्यातच ॲड केलं आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये. थिक ग्रेव्ही करणार आहे. आणि हे जे आहेत ना, हे नरम नरम पीसेस मी काढून घेतले. हे ॲक्च्युली ग्रेव्हीमध्ये त्याची टेस्ट पण नाही लागत, कारण का माहिती, हा एकदम रबरासारखा लागतो चावताना वगैरे, असे नरम नाही लागत. हे कसे मांस नरम लागतात. ह्याची तुम्ही सँडविच करू शकता किंवा याचं आपण क्रिस्पी चिकन बनवू शकता. त्याच्यासाठी हे पीसेस खूप छान असतात. सो हे मी नेहमी काढून साईडलाच ठेवून देते. सो हे मी आता रात्री याचे चिकन क्रिस्पी करणार किंवा आणि सँडविच पण करणार. ह्याचेच खूप छान लागतात खायला. ते तुम्हाला मी दाखवणार रात्री. सो आता पहिले आपण ही रेसिपी कंप्लीट करूया. पहा, आपलं चिकन एकदम क्लीन झालं आहे. हे नरमवाले पीसेस, ब्रेस्ट पीस आणि जे कडकवालेचा हार्ड मांस असतो त्याला, ते सगळं मी साईडला ठेवलं. ह्याच्याने मी आता चिकन क्रिस्पी आणि किंवा सँडविच पण बनवणार ह्याच्यातनं. आणि हे जे लिव्हर आहे ते गाईस मी संध्याकाळी फ्राय करणार आहे. सो आता आपण सुरुवात करूया चिकनची. छानपैकी एकदम 4-5 पाणीने धुतलं गाईस मी क्लीन करून. ओके, चला आता आपण सुरू करूया. हॅलो हॅलो शोनी, घे खा, घे राजा. हे बघ तुझ्यासाठी ठेवलंय बघ, घे खा खा बाबू. या 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 बघ, इथे बाई इथे ठेवले बघ, घे राजा, खा खा. तिथे ना खाली जाऊन खा राजा. जा 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 राजा. हा दुसरा पण आला खायला बघा. इथे कांदा घेतलाय. ह्याच्यात कमीत कमी 5 मोठे कांदे घेतले. आणि तेल थोडा जास्त लागतो या ग्रेव्हीला. सो कांदा आणि तेल छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गरम मसाला ह्याच्यामध्ये घेतलाय मी. थोडासा दालचिनी घ्या, 3 वेलची, थोडीशी 3 लवंग आणि थोडीशी काली मिरी घेतली. तर ते ॲड करत आहे गरम मसाला. मी तेलामध्ये का नाही ॲड केला गाईस, तेलामध्ये पूर्ण जळून जातो. सो हे आता कांद्यामध्ये तुम्ही ॲड केलं तर फ्लेवर तसंच राहतो. सो तुम्ही कांद्यामध्येच ॲड करा. पहिला कांदा टाकून घ्या, म्हणजे तेलामध्ये ॲड करा. मग त्याच्यानंतर तुम्ही गरम मसाला, जे होल गरम मसाला असतो ते तुम्ही ॲड करा. आणि हे गरम मसाला, जर अख्खा गरम मसाला तुम्ही नाही पण ॲड केला ना गाईस, तरी पण चिकन खूप छान होते. माझी सासू जी करते ना, ती गरम मसाला ॲडच करत नाही. ती फक्त कांदा, टमॅटो, दही आणि आपला घरचा मसाला, तर त्याच्यानेच ती करते. आता आपण मीठ ॲड करूया गाईस, सो दॅट आपला कांदा लगेच शिजणार. आम्ही सॉल्ट पण पिंक सॉल्ट खातात गाईस, सॅंडम मीठ. हा बघा परत आला. ये तर आपण ग्रीन वाटण ॲड करूया. कमीत कमी 3 मोठे टेबलस्पून तुम्ही ग्रीन वाटण घ्या. त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची. ओके, ह्याची टेस्ट असते. तर हे तुम्ही नक्की करून पण फ्रीजमध्ये ठेवला ना गाईस. थोडा करा, 1 वीकसाठी करा. जास्त एकदम माझा 15-20 वीकसाठी करू नका. 1 वीकसाठी करा, परत तुम्ही करू शकता. ओके, कारण की फ्लेवर मग तसंच राहतं ना. आता छानपैकी परतून घेऊया ह्याला 5-7 मिनटं. मग आपण टमॅटो ॲड करूया. आता गाईस आपण टमॅटो ॲड करूया. टमॅटो, ऑनियन छानपैकी एकदम मॅश होऊ द्या. एकदम ग्रेव्ही, एकदम मस्त ग्रेव्ही तयार व्हायला पाहिजे. आता ह्याच्यासोबतच आपण मसाला ॲड करूया. हे 2 टीस्पून मालवणी मसाला घेतला, 1/2 टीस्पून हळद पावडर आणि 1 टीस्पून धने पावडर.
ओके. तुम्ही गरम मसाला सुद्धा, पावडर गरम मसाला सुद्धा तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. ओके. पण मालवणी मसाल्यामध्ये कसा माझा पूर्ण गरम मसाला असतो. आता छानपैकी परतून घेऊया आपण. मस्त एकदम मॅश करूया. ग्रेव्ही एकदम स्मूथ व्हायला पाहिजे आपली. आणि थोडंसं पाणी ॲड करूया आता आपण. काहीच आपल्याला दही ॲड करायची. एकदम गोड गोड दही घेऊ नका. थोडासा आंबटसर दही असेल ना, जास्त पण नाही, फ्रेश दही पण थोडासा आंबट टेस्ट. त्याची टेस्ट छान येते. गॅस कमी करा नाही तर दही फाटला जाणार आपलं. आता ही छानपैकी एक 5 मिनटं परतून घेऊया आणि मग आपण चिकन ॲड करूया आणि त्याला शिजू देऊया. आणि त्याच्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवूया. आता काहीच आपण चिकन सोडूया. दहीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते आपोआप चिकन बरोबरच शिजणार गाईस. हे पहा. आता आपण स्लो गॅसवर त्याला शिजू देऊया चिकनला. ओके. छानपैकी मिक्सिंग करून घेऊया पहिले. चिकन रेडी झालं खाण्यासाठी. तुम्हाला आणखी सुक्का करायचा असेल तुम्ही करू शकता, पण आम्हाला एवढंच थिक बस झालं. ॲक्च्युली याला तेल जास्त लागतं, पण मी एवढा जास्त पण नाही ॲड केलं तेल. तर अशी तरी तरी वर की दिसते ॲक्च्युली. सो तेवढा आम्हाला नाही तेल ॲड करायचं आहे. ओके. सो आपलं चिकन खाण्यासाठी रेडी झालं आहे. बसून आता ना हे साला हमने इतना से कभी आज तक हमारा आईडी के बंद नहीं हुआ. हमको आईडी बंद हो गया था. देखो गुस्सा मेरे को आ गया. कम से कम अपने जो खास बंदे उनको तो मैसेज तो भाई तो 5 रहे तो 4 चलता था ना यार बंदों को. अरे 10 नहीं मत दो. चिकन खूप छान झालाय गाईस. एकदम यम्मी यम्मी झालाय. चला आता आम्ही जेवायला बसू. क्या बड़ी बात होती है कितने जण. चिकन सुक्का, सलाड, भात आणि चपाती. आजचा मेनू हेच आहे. चला आता आम्ही बसतो जेवायला. पण मुलाला पण वाटते. जेवायला बसू. आता ना हे साला हमने इतना से कभी आज तक हमारा आईडी के बंद नहीं हुआ. हमको आईडी बंद हो गया था. देखो गुस्सा मेरे को आ गया. कम से कम अपने जो खास बंदे उनको तो मैसेज तो भाई तो 5 रहे तो 4 चलता था ना यार बंदों को. अरे 10 नहीं मत दो. चिकन खूप छान झालाय गाईस. एकदम यम्मी यम्मी झालाय. 5 चला आता आम्ही जेवायला बसू. क्या बड़ी बात होती है कितने जण. चिकन सुक्का, सलाड, भात आणि चपाती. आजचा मेनू हेच आहे. चला आता आम्ही बसतो जेवायला. पण मुलाला पण वाटते.